मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागे आपण आपलं इकिगाई हे पुस्तक बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत झेन. बघा हा पसारा दिसतोय ना, झेन आपल्याला हेच सांगतं की सगळ्या गोष्टीची कमी व्यवस्थापन, सगळ्या गोष्टींमध्ये आपण शांत आयुष्य, दिखावा नको जास्त, आणि असं लाईफ जगणं म्हणजे झेन असतं. या पुस्तकाचा मूळ सारांशच तो आहे. त्यामुळे मागच्या पुस्तकासारखं यात खरं तर 100 त्यांनी छोट्या छोट्या वळणाचे आपल्याला हे दिले आहेत, पार्ट्स दिले आहेत, वळणं दिली आहेत. पण त्या सगळ्यांचा एक म्हणतो ना, पूर्ण ह्याचा सारासार चीज जे होतं ना, ती झेन लाईफस्टाईल काय आहे, आणि या पुस्तकातून आपल्याला झेन लाईफस्टाईल जगायची आहे हेच सांगते. त्यामुळे पूर्ण 100 आपण बघण्याची काही गरज नाही. मी तुम्हाला मूळ जो त्याचा सारांश आहे त्यात त्यांनी मग काही काही स्टोरीज सांगितलेल्या आहेत. झेन म्हटलं का आपल्याला एक येतं म्हणजे बुद्धिस्ट मंक किंवा मग ती विहार. मग त्यातच पुस्तकात त्यांनी त्या मंकच्या स्टोरीजनुसार छोट्या छोट्या स्टोरीज टाकून त्यांची लाईफस्टाईल आणि मग ते व्यवस्थापन, खाण्यापिण्याच्या सवयी ह्या सगळ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपण बघूया, तुम्हाला नक्की आवडेल की झेन लाईफस्टाईल अंगीकारायला. धन्यवाद. झेन म्हणजे नुसतंच नियम किंवा मग ती मंदिरं, ती विहार किंवा ते नियम असतात ना, की कसं एवढ्या प्रमाणातच हे सगळं झालं पाहिजे, हे नसून, हे फक्त हेच नसून, तर झेन म्हणजे आपल्या जीवनाकडे एक शांत आणि सौम्य पद्धतीने जगण्याची जी कला आहे. बघा, आपण ना सेलिब्रेशन पण इतक्या दंग्यामध्ये करत असतो, साधं, जसं काही खूप मोठा प्रसंग असेल, जीवनातला तो एकच प्रसंग आहे असं. तसं त्यांचं सहसा होत नाही. झेनमध्ये हेच आहे. तुम्ही किती साधं आणि सरळ. आता ते झेन म्हटल्यानंतर कमीपणा म्हणजे आपल्याकडे काही कमी गोष्टी आहेत, पैसे किंवा वेळ, असं नसतं ते. हे कमीपणाचं हे नाहीये, म्हणजे कमी गोष्टींची हे नाहीये तिथे. झेन म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की छोट्या छोट्या तुमच्या आनंद आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला खूप मोठी शांतता देत असतात. तुम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणात नाही असं दिखावा करणं, या सगळ्या गोष्टींची गरज नसते. झेन म्हणजे लिमिटेड. मी तुम्हाला छोट्या छोट्या 10 कल्पना अशा सांगते त्या पुस्तकातल्या, ज्या तो सारांशच आहे म्हणजे त्या पुस्तकाचा. पहिलं म्हणजे जागा स्वच्छ, आपलं मन स्वच्छ. याचा अर्थ काय की तुमच्या अवतीभोवती तुम्ही जितकं कमी सामान म्हणा, तुमच्या वस्तू जितक्या कमी प्रमाणात असतील, तितक्या तुमच्या मनाला भार नसेल कोणत्या गोष्टीचा. जेवढं सामान येईल तेवढी साफसफाई सुद्धा जास्त येईल, अडगळ वाढेल. मग जितकं कमी जागा स्वच्छ असेल, तितकं आपलं मन सुद्धा स्वच्छ असेल. मग दररोज तुम्ही उठा, 5-10 मिनिटं तुमचा आजूबाजूचा परिसर, घराच्या आतला, घराच्या बाहेरचा, तुम्ही जी असता ती बेडरूम, ती नीटनेटकी व्यवस्थित करा. त्यानंतर आहे निवांत राहा, शांत बसा. म्हणजे काय, तर हे मोबाईल, स्क्रीनिंग, टीव्ही, इतर काही गोष्टी या न बघता 5-10 मिनिटं तुम्ही शांततेमध्ये घालवा. बघा, याने काय होतं माहितीये का, आपला मेंदू रिफ्रेश होत असतो, आणि हे सुद्धा महत्वाचं आहे. तसंच तुम्ही इतरांशी तुमचा वेळ निसर्गामध्ये द्या. निसर्गामध्ये चाला, फिरा, झाडं लावा. याने सुद्धा आपल्या मनाला एक उत्तेजना मिळत असते. तर मग या 3 गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या. एक तर तुम्ही जागा स्वच्छ ठेवा, अवतीभोवतीची जागा स्वच्छ ठेवा, तुमचं मन स्वच्छ राहील. रोज थोडा वेळ एकांतात बसा, आणि कमी वस्तू, आणि कमी वस्तू त्याच्यामध्ये जास्त आनंद. एक छोटंसं उदाहरण देते. मी आता नुकतंच घर शिफ्ट केलं.
पहिल्या घरात मी 2, 3, 4 वर्ष राहिली. सामान थोडं थोडं करत खूप प्रमाणात वाढलं. काही सामान मी जवळ-जवळ 1-1 वर्ष वापरलं सुद्धा नव्हतं. म्हणजे घेतल्यापासून ते पडून होतं. पण मी रूम चेंज करताना एकच मनाशी पक्क केलं होतं, की इतर वेळी नाही जमलं आपल्याला, पण आता चेंज करताना मला जी गोष्ट महत्त्वाची आहे, जी मला आता या क्षणी उपयोगी पडणार आहे, तीच मी माझ्यासोबत ठेवणार आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, की यामुळे माझं इतकं मनावरती ते दडपण किंवा मी स्वतःसुद्धा त्या असं वाटायचं खूप सामानात बसलेली आहे आणि वावरते. इकडे आल्यानंतर फक्त आपला वॉर्डरोब म्हणा, किचनची भांडी याच गोष्टी आहेत ज्या एक्सेस म्हणजे मुलांची खेळणी सुद्धा काही तुटकी-फुटकी होती ती सुद्धा आपण वापरून ठेवत होतो. कारण का भावना अडकलेल्या असतात. मग हे नकोय आपल्याला. आता मला इतकं फ्रेश वाटतं कारण का ही अडगळ मी कमी केली. त्यामुळे कमी असणं म्हणजे काहीतरी कमतरता असणं असं नाहीये. आपल्याला मोकळेपणा मिळतो. ठीक आहे? बघा निसर्गाशी जोडून घेतल्यानंतर इन द सेन्स मला म्हणायचंय झाडं लावा, फिरायला जा असं. त्यानंतर आहे तुमचं एका वेळी एकच काम करा. सुपर हिरो नाही बनायचं आपल्याला. मल्टीटास्किंग. याने काय होतो आपला मेंदू थकतो. मेंदू थकल्यामुळे साहजिकच आहे आपण सुद्धा थकतो. त्यामुळे मल्टीटास्किंग न करता एक काम करा, पण ते पूर्णपणे फ्लोमध्ये 100% देऊन करा. त्यानंतर आहे कृतज्ञता भाव आणा. कृतज्ञता फार महत्वाची आहे. कृतज्ञता कशाविषयी? आता एक साधं मी सांगते म्हणजे मी पहिली कृतज्ञ असेन माझ्या आई-वडिलांविषयी. कारण का माझ्या आईनी वडिलांनी मला या या जगामध्ये आणलं. त्यानंतर मी ज्या शक्तीला, गुरुला मी पहिलं स्थान दिलंय ते माझे असते. ही कृतज्ञता. कोणी आपल्याला मदत केली आहे तर त्याच्याविषयी कृतज्ञता. याने काय होतं आपल्या मनावर एक प्रकारचं ओझं आलेलं असतं, पण ते आपल्याला कळत नाही, की आपल्याला का त्रास होतोय. कधी-कधी आपल्याला खूप वेगळं फिलिंग असतं. हसावं की रडावं तेही कळत नाही, काही गोष्टी झाल्यानंतर. त्यावेळेस पहिल्यांदा हे एकच काम करा, की तुम्हाला ज्याने कोणी मदत केली असेल, तुम्ही ज्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता, त्या व्यक्तींबद्दल मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करा. नाही जमलं तर रोज 3 वाक्य लिहून ठेवा आणि ती 3 वाक्य लिहिल्यानंतर आभार व्यक्त करा. सोपं आहे की नाही? झेन काय सांगता माहितीये का आपल्याला? साधेपणा आणि सुटसुटीतपणा. कमी कपडे, कमी सामान किंवा बऱ्याच गोष्टी कमी असणं म्हणजे म्हणजे जिथे शक्य होईल तिथे. या गोष्टी कमी प्रमाणात असणं, कमी बोलणं, कमी असणं म्हणजे साधेपणा असणं हे झेन तत्वज्ञान असतं. आणि खरं तर त्यांचं असं म्हणणं असतं, की साधेपणातच सुंदरता असते. बघा तुम्हाला आता हिंदी पिक्चर मधले डायलॉग्स पण आठवतील काही काही. हिरो हिरोईनला म्हणतो, सुंदरता तो सादगी में होती है, तसाच प्रकार. आणि हेच साधेपण आपण आपल्या वागण्यात, बोलण्यात, आपल्या विचार करण्यात पण असायला हवे. नुसतं कपडे साधे घातले म्हणून आपण लगेच आपण हे झालो म्हणजे झेन फॉलो करतो असं नाही होत. आपलं वागणं, बोलणं, विचार करणं हे सुद्धा सौम्य असलं पाहिजे. आणि खरं तर हेच आहे झेन एस्थेटिक्स. पुढे ते असं सांगतात की वर्तमानात जगा. म्हणजेच काय तर आत्ताचा जो क्षण आहे त्या क्षणामध्ये जगा. त्याचा आनंद घ्या. अतीतमध्ये काय झालं त्याचा विचार करू नका, निराश होऊ नका आणि भविष्यामध्ये काय होणार आहे याचं तर तणाव घेऊच नका. आता जो क्षण तुम्हाला सापडला आहे त्या क्षणामध्ये तुम्ही तुमचा इकिगाई शोधा, फ्लो शोधा, आनंदी व्हा, आनंदी राहा आणि तो क्षण जगा. आणि त्यानंतर ते सांगतात की स्वतःविषयी सौम्य राहा. स्वतःविषयी सौम्य राहा म्हणजे स्वतःला दोष देऊ नका. आपल्या
बरेचदा असं होतं, म्हणजे मीही स्वतः बरेच वेळा असं केलं की माझ्यामुळे हे झालं किंवा मीच कारणीभूत होते या गोष्टीला. असं नसतं. झालेल्या चुका असतात. आपण असं वाक्य बोलल्यानंतर त्या चुका पुन्हा सरळ होत नाहीत. आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी परिश्रम करावे लागतात. त्यामुळे आपल्याला आपल्याबद्दल सौम्य राहायचंय म्हणजे काय? ठीक आहे, झालं. निराश न होता त्यातनं एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक भाव जागा करून यातनं आपण बाहेर कसं पडू शकतो, की ही गोष्ट चुकली आहे, तर ही आपण दुरुस्त कशी करू शकतो, हे बघा तुम्ही. त्यामुळे स्वतःबद्दल पहिल्यांदा हे असं दोष देणं, निराश होणं, चिंताग्रस्त होणं, हे करू नका. झेन आपल्याला हेच शिकवतंय. सौम्य राहा, शांत राहा. धन्यवाद. तो इंटरव्ह्यू घेणारा माणूस होता, तो विहारामध्ये जात होता तिकडच्या, आणि तिथे एक मोठे जे हे होते, भंतेजी होते, मंक होते, ते तो विहार साफ करत होते. त्यांची ही मोठी होती उपाधी. पण त्यांनी विचारलं की बाकी सगळे असताना किंवा हे विहार तर आधीच स्वच्छ आहे, तुम्ही झाडू का काढताय, तिथून का कचरा हे करताय? त्यांनी खूप छान उत्तर दिलं की झेन आपल्याला हेच शिकवतं, आपलं रोजचं जे काम आहे ना, ते आपल्याला करायचंय, कारण का आपल्याला त्यातून आनंद मिळतोय. आता ते आधी साफ आहे हे नाही, माझं काम आहे तिथला परिसर स्वच्छ ठेवणं. मग तो छोट्या भंतेंनी केला काय किंवा दुसरा कोणीतरी केला काय हे नकोय, मला यातून आनंद भेटतोय म्हणून मी हे काम करतोय. हा पॉइंट ऑफ व्ह्यू किती छान आहे ना. म्हणजे आपण असं जर म्हटलं की मला यातनं आनंद भेटतोय, मिळतोय, आणि आपण ते काम करतोय. झेन आपल्याला हे शिकवतं की तुमची बाहेरची दुनिया जर चांगली तुम्ही ठेवली ना, म्हणजे आजूबाजूची, म्हणजे कसं इतरांशी आपण छान प्रकारे वागलो किंवा छान प्रकारे आपण बोललो त्यांच्याशी, बाकीचा परिसर आपण छान ठेवला, साहजिकच आहे आपलं मन सुद्धा तसंच होतं. म्हणजे आपण आतमधून सुद्धा त्याच प्रकारे छान होतो. झेन हे शिकवतं आपल्याला. या पुस्तकामध्ये 100 अशा गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे 2-2, 4-4 पॉइंट्स आहेत, आणि ते विस्तृत पणे तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. त्यामुळे हे 10 जे मी आता पॉइंट सांगितले, पूर्ण पुस्तक हे त्या पॉइंटच्याच रिलेटेड आहे. नक्की वाचा हे पुस्तक, आणि तुम्हाला या आता जे मी सांगितले सारांश, याचा खूप फायदा होईल. पुस्तक वाचा, पण हे सारांश तुम्ही लक्षात घ्या. कधी कधी गोंधळायला होतं जास्त मोठं पुस्तक असलं का. सारांश मध्ये तुम्हाला कमी ह्याच्यात मिळून जाईल. ठीक आहे.